नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु यामध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रति हेक्टर 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना रब्बीचं अनुदान हे मंजूर झालेलं आहे। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान जमा झालं तर शेतकरी बांधवांना खूप कमी रक्कम जमा झाली, म्हणजे हेक्टरी 10,000 रुपये जमा न होता ही रक्कम खूप तुटपुंजी जमा झालेली आहे। आणि याचं कारण काय असं शेतकरी बांधव ज्यावेळेस प्रश्न विचारतात तर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये कमी का जमा झाली ते व्हिडिओच्या शेवटी आपण जाणूनच घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहे ते देखील जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आता आपण जसं की सांगितलं आहे एकूण 11,000 कोटींचं पॅकेज हे रब्बी अनुदानासाठी 31 जिल्ह्यातील 282 तालुक्यांसाठी मंजूर झालेलं आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा मंजूर झाला। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यामध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, त्यानंतर मराठवाडा या संपूर्ण जवळपास 31 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर यामध्ये आपण जिल्ह्याने अपडेट जाणून घेऊया। मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 24,009 शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र ठरले आणि या 24,009 शेतकरी बांधवांना जवळपास 13,26,00,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1,25,603 शेतकरी बांधवांना एकूण 110,30,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 6,755 शेतकरी बांधवांना 2,56,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 27,302 शेतकरी बांधवांना 9,04,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी हंगामासाठी किंवा रब्बी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेला आहे किंवा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 1,12,900 शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत आणि नागपूर जिल्ह्यातील 1,12,900 शेतकरी बांधवांना एकूण 92,81,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आता वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 2,96,718 शेतकरी बांधवांना 275,375,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2,24,915 शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 2,24,915 शेतकरी बांधवांना एकूण 186,90,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6,85,338 शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 6,85,338 शेतकरी बांधवांना एकूण 610,57,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 5,23,345 शेतकरी बांधवांना 638,15,00,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। आता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यानंतर विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 2,34,000 शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 2,34,000 शेतकरी बांधवांना एकूण 282,31,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7,82,000 शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि या 2,86,000 शेतकरी बांधवांना 2,34,000 शेतकरी बांधवांना 282,31,00,000 रुपयांचा निधी हा वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7,82,000 शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 7,82,000 शेतकरी बांधवांना एकूण 652 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 1,61,000 शेतकरी बांधव हे पात्र आहेत
आणि या 1,61,000 शेतकरी बांधवांना एकूण 99 कोटी रुपयांचा निधी हा सांगली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 43,291 शेतकरी बांधवांना 10 कोटी 88 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 53,000 शेतकरी बांधवांना 23 कोटी 34 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,97,000 शेतकरी बांधवांना एकूण 341 कोटी 28 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 6,88,000 शेतकरी बांधवांना 608 कोटी 95 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यासाठी 7,80,000 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या 7,80,000 शेतकरी बांधवांना एकूण 727 कोटी 93 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 7,37,000 शेतकरी बांधव पात्र आहेत। या 7,37,000 शेतकरी बांधवांना एकूण 708 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 6,21,000 शेतकरी बांधवांना 461 कोटी 51 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 5,06,000 शेतकरी बांधवांना 577 कोटी 54 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 5,19,000 शेतकरी बांधवांना 565 कोटी 58,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार करता परभणी जिल्ह्यामध्ये 4,39,000 शेतकरी बांधवांना एकूण 495 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 4,486 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तसेच विदर्भ आणि पूर्व विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये एकूण 2,264 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। म्हणजे एकंदरीत सर्व जो निधी आहे तर तो 7,000 कोटी पेक्षा जास्त आहे किंवा 7,000 कोटी इतकी रक्कम ही रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान हे जमा झालेलं आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही ते जमा झालं नाही। तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या 2 दिवसांमध्ये ही रब्बीचं अनुदान नक्कीच त्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्ही तुमची KYC कंप्लीट केलेली आहे की नाही, त्यानंतर तुमचं फार्मर ID कार्ड कंप्लीट आहे की नाही हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मित्रांनो आता हे झालं की महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो राहिलेला आहे की रब्बीचं अनुदान जे आहे हेक्टरी 10,000 रुपये जमा न होता ते खूप कमी जमा झालेलं आहे। याचं कारण असं आहे की तुमचं जेवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे तेवढ्याच क्षेत्राचं जे अनुदान आहे ते सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल त्यातील जर तुमचं 50%च क्षेत्र हे बाधित झालं असेल तर त्या 1 हेक्टरमध्ये जसं की 10,000 रुपये प्रति हेक्टर होतं त्यामध्ये 50% म्हणजे फक्त 5,000 रुपये हेक्टरी असे तुमच्या बँक खात्यामध्ये पोहोचले असतील। त्यामुळे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं जेवढं क्षेत्र बाधित झालं त्या क्षेत्रानुसार सरकारच्या माध्यमातून रब्बीचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेलं आहे आणि हे खूप चुकीचं झालेलं आहे। कारण शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जसं सरकारने कबूल केलं होतं किंवा जसं सरकारने आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने पैसे जमा व्हायला हवे होते, परंतु तसं झालेलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खूप कमी रक्कम जमा झालेली आहे। मित्रांनो यावरती तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।